नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर। मी आज बनवते मशरूम मसाला भाजी। त्याच्यासाठी लागणारे मला 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत, 2 टमाटे घेतलेले आहेत आणि 3 कांदे घेतलेले आहे, अर्धा कप दही आहे, कोथिंबीर आहे थोडीशी, आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे, 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत मी त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर कसुरी मेथी आहे, कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, 2 वेलची आहे, हिरवी वेलची आहे ती, आणि दालचिनीचा छोटासा तुकडा घेतलेला आहे। त्याच्यानंतर अजून लागणार आहे त्याच्यासाठी जिरं, धन्याची पावडर, हळद, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला लागणार आहे आणि मीठ। सगळ्यात आधी काय करायचं ना, मशरूम साफ करून घ्यायचे हे अशा पद्धतीने। माझे मशरूम चिरून झालेले आहेत। आता मी कांदा आणि टमाटा दोघं चिरून घेणार आहे, एकदम बारीक चिरून घ्यायचे। आता पूर्ण कांदा चिरून झालेला आहे माझा, एकदम बारीक चिरलेला आहे। आता टमाटा चिरून घेणार आहे। झाला आहे, टमाटाही चिरून झालेला आहे माझा। आता आपण काय करूया, आधी सगळ्यात आधी गॅस चालू करू, कढई गरम करायला ठेवते मी। आता याच्यामध्ये मी टाकणार आहे तेल, दीड पळी तेल टाकलेलं आहे। त्याच्यात आता अर्धा चमचा जिरं टाकायचं, त्याच्यानंतर दालचिनी, हिरवी वेलची, आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे। त्यानंतर कांदा टाकून घेणार आहे आता।
शकता. कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. हे बघू शकतात आता कांदा परतवून झालेला आहे. गुलाबी रंग येईपर्यंत परतवला आहे मी. आता याच्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च टाकलेली 1 चमचा, हळद टाकलेली आहे 1/2 चमचा आणि थोडी वरती आहे. लाल तिखट पण घेतलेलं आहे 1 चमचा. त्याच्यानंतर धना पावडर घेतलेली अर्धा चमचा. हे सगळं टाकून झालं का पुन्हा एकदा आपण हे मसाले परतवून घेणार आहे. आणि याच्यामध्ये हा चिरलेला टमाटा टाकून देणार आहे आता. कांदा परतवण्यासाठी मला 5 मिनिटं लागले असतील. आता याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकू. मीठ टाकल्याने टमाटा लवकर शिजतो. थोडंसंच मीठ टाकायचं, बाकी आपण नंतर मीठ टाकणारच आहे. आता फक्त टमाटा शिजेल म्हणून मी थोडं मीठ टाकलेलं आहे. आणि थोडं पाणी पण टाकते. मसाले जळले नाही पाहिजे म्हणून थोडं पाणी टाकलं आहे. याच्यावर झाकण ठेवते मी. 1-2-3 मिनिटं झाकण ठेवून आपण टमाटे शिजू देणार आहे. आता बघून घेते टमाटे शिजलेत का. झाले टमाटे. आता आपण याच्यामध्ये दही टाकून घेणार आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे. दही टाकायचं आहे आणि हलवायचं आहे. दही टाकताना जर असंच आपण हलवत राहिलो ना, मग दही फाटत नाही भाजीमध्ये. आता 1-2 मिनिटं आपण कमी गॅसवरच हलवणार आहे मसाला. आता मोठा गॅस केला आहे. त्याच्यामध्ये मी आता मशरूम टाकून घेणार आहे. मशरूम टाकल्यावर हलवून घेते. आणि झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं शिजू द्यायचे. आता मीठ टाकायचं राहिलंय भाजीला, मीठ टाकून घेते. चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे.
आता आपण बघूया भाजी झाली का। झालेली ही भाजी। आता याच्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकून घेणारी, आणि थोडासा गरम मसाला टाकायचा। आणि कोथिंबीर टाकून घ्यायची। सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि आता भाजी रेडी आहे। आपण गॅस बंद करूया। भाजी तयार आहे आता। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।